कसं वाटतं इथल्या? एकदम छान वाटतंय. काही दिसत नाही. विशाल थकलाय. शरबत आहे, शरबत आहे, लिंबू शरबत आहे, या लिंबू शरबत आहे, जिरा सोडा. खोट बोलायचं नाही. मग सांग काय झालं? कधी कधी प्रवास हा फक्त अंतराचा नसतो, तो असतो निसर्गाशी आणि स्वतःशी झालेली एक भेट. आजचा हा प्रवास आहे स्वराज्याची राजधानी राजगड. मी आहे प्रसाद आणि तुम्ही पाहत आहात ट्रॅव्हल विथ प्रसाद. तर चला, सकाळची थंड हवा, रिकामे रस्ते आणि डोळ्यासमोर फक्त एकच ध्येय. मग आम्ही पोहोचलो गडाच्या पायथ्याशी. तिथे आम्ही नाश्ता केला आणि ट्रेकला सुरुवात केली. आपल्यासोबत आहे विशाल. हा माझा शाळेतला दोस्त आहे, ज्याला आपण चड्डी दोस्त म्हणतो, नाही का? शाळेपासून आजपर्यंत सोबत आहे. तेव्हा अभ्यास, आज ट्रेक, पण मैत्री मात्र तशीच आहे. अशा मित्रासोबत केलेला प्रवास नेहमीच खास असतो. कारण ठिकाणं सुंदर असतातच, पण सोबत असलेली माणसं तो प्रवास आणखी सुंदर बनवतात. A few moments later. कसं वाटतंय? एकदम ग्रेट फिलिंग आहे राजगडावरची. आणि आपण आता अजून पुढे खूप बघणार आहे. तर हा आहे राजगडचा महादरवाजा, जिथून कधी काळी स्वराज्याची पावलं या किल्ल्यावर पडली असतील. राजगडची वाट सोपी नाही, पण प्रत्येक पाऊल इतिहासाकडे नेतं. दगडी पायऱ्या, दाट जंगल आणि मध्ये दिसणारी तटबंदी. इथे येताना शरीर थकतं, पण मन मात्र अजून मजबूत होतं. खाशीन का पोहे? पोहे खाशीन? पद्मावती माचीवर उभं राहिल्यावर असं वाटतं की राजगडाने पिवळ्या फुलांची शाल पांघरली आहे. इतिहास आणि निसर्ग इथे एकमेकांशी शांतपणे बोलताना दिसतात. A few moments later. ओके, धन्यवाद. काय रे? ए छोट्या, हे बघ आमचा मोठा. दूर है नहीं सी नो जो यहाँ पे ट्रेल बहुत इजी है, लेकिन फॉरेस्ट में बहुत काम आते हैं. और वहाँ पे चौक से भी मार्केट जैसे गडावर आल्यानंतर इथेच आहे पद्मावती देवीचं मंदिर आणि त्याच्याजवळच महादेवाचं मंदिर देखील आहे. थोडा वेळ आम्ही मंदिरात बसलो. बाहेर पाऊस चालू होता. खूप भारी वाटलं मंदिरात बसून. जणू सगळ्यात कसं वाटतं इथल्या? एकदम छान वाटतंय. आता वरती आलोय. एक चान्स नाही देणार लास्टला. काय काय विशाल? काही नाही, तो मित्र येतोय ना त्यासाठी थांबलोय. नाही, रियालिटी पाहिजे. जे आहे ते खरं खरं पाहिजे, खोटं नाही. खोट बोलायचं नाही. मग सांग काय झालं? कॉपी घाबरते. ठीक आहे, चल ना मग. क्रॅम्प आला, क्रॅम्प. वाव, ओ हो.
बड़ा हरामी हो बेटा. गड्याला सांगितलेलं इडली सांबार खाऊ, नाही, शेटला फक्त पोहे खायचे होते. आता पोहे खाल्ले, डोकं खळबळ झालंय, पोट खळबळ होतंय. पण चल अरे अरे शरबत आहे, लिंबू शरबत आहे, या लिंबू शरबत आहे, जिरा सोडा, लिंबू शरबत, जिरा क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात. सोडा. पाणी बॉटल आहे. पाहिजे काही थंडगार आहे, लिंबू सरबत, हा? पाण्याची बॉटल, बिस्किट आहे, घे. पापडी आहे, पाण्याची बॉटल, पाणी बॉटल घेतो का? कितीला विचार? 50. चाय, गरमागरम चहा, बिस्किट अरे 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 बॉटल आहे. हमारे दोस्त इधर किधर आ गए बे? रोहित, पवन, विश्ल्या. रोहित एक विश्ल्या. गजब बेइज्जती है. आम्ही आता चाललोय सोहळ्या माचीकडे, पण पावसाने खूपच वाईट परिस्थिती केली आहे. पूर्ण व्ह्यू हे झालंय आता, धुके वगैरे काहीच दिसत नाही, सगळा व्ह्यू गेलाय. एवढा पाऊस झालाय बघा, किती शेवाळ लागली या झाडाला. एवढा पाऊस झाला इकडे. खाली बघ. सुळ्या माझ्याकडे जा उठ गई ना. जे बघायसाठी आलो विशाल व्ह्यू तेच नाही. हा काय बोलायचं? हा देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो सोहळ्या माचीकडे. वाट खूप सुंदर होती, पण अचानक पाऊस जोरात सुरू झाला. पावसामुळे जास्त शूट करता आला नाही. A few moments later. काही दिसत नाही. विशाल थकलाय पण दाखवत नाही. अरे थकलो नाही बाबा. तो प्रणव मागे थांबलाय त्याच्यासाठी. कोणीच नाही, आपण दोघं चाललो आहे. ताण नको घेऊ. चल चल जाऊ दे आता, चल. ऍक्सेप्ट करायचं आहे यार, ठीक आहे ना. याच्याहून कळतंय तुला किती गरज आहे. मग किती गरज आहे सांगा. जोपर्यंत किती गरज आहे. जोपर्यंत माणसाला काय म्हणतो ना, ते जाणीव होत नाही ना, नाही वाटत चांगलं. पत्र हे ते लावले ना. व्हिडिओमध्ये बोलायची गरज आहे का तुला? पहिला ब्लॉग कधीच परफेक्ट नसतो, पण तो मनापासून असतो. राजगडसारख्या ठिकाणी येऊन हा पहिला प्रवास तुमच्यासोबत शेअर करताना खूप समाधान मिळत आहे. साथ दिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या प्रवासात नक्की भेटूया. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि कसा वाटलं नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.